इनपुट वॉटर आहे. ओके, त्याच्यानंतर इथं कनेक्शन दिलेलं आपण इनपुट पाठीमागे हां लावूनवाला इनपुट वॉटर आहे, मिडलवाला जो प्रोडक्ट वॉटर आहे आणि वरती अपवाला आहे तो रिजेक्शन आहे. रिजेक्शनचं. ठीक आहे. आता पाणी इथे इनपुट झालेलं आहे. इनपुटच्या नंतर सिस्टमवरती इथे दाखवा मेन डिस्प्लेवरती आरो प्लांट ऑन आणि TDS 0 शो करणार आहे. ऑपरेटिंग आवर्स इथे कंटिन्यू येत राहणार. व्होल्टेज मेन व्होल्टेज आता 229 आहे. परत आरो प्लांट ऑन येईल, त्याच्या TDS ही रिडिंग येत राहणार. त्याच्यात शो करा. ओके, ठीक आहे. सेकंडरी हा ऑन आणि ऑफचा बटन आहे. ओके, अदरवाईज हे SV हे ऑनच राहणार आहे. इथं काय डिस्टर्ब करायची गरज नाही. सिस्टम ऑटोमेशनमध्येच राहणार आहे. इन केस केव्हा पाणी जर नाही भेटलं सिस्टमला, इकडे ना सिस्टमला जर पाणी नाही भेटलं तर सिस्टम लो प्रेशर स्विच इंडिकेट करणार 1 मिनिटाच्या आत. सिस्टमला पाणी भेटत ना, सिस्टम स्टँड बाय मोडवरती जाईल, डिस्प्लेवरती शो होईल. लो प्रेशर स्विच म्हणजे सिस्टमला पाणी भेटत नाही आहे. आता सिस्टम हा टँक फुल करणार नाही. जर सिस्टममध्ये पाणी जर 3 मिनिटाच्या आधी परत पाणी नाही आला तर इथे ग्रीनच्या बदली रेड डिस्प्ले होणार आहे. रेड डिस्प्ले झाल्याच्या नंतर तुम्हाला हा सिम्बॉल बटनचे ऑन ऑफ हा मॅन्युअली ऑन ऑफ करायला लागेल. जर पाणी 3 मिनिटाच्या आत आला तर ऑटोमॅटिकली रिस्टार्ट होईल. इथं नका दाबू, इथं दाबू. आता समजा पाणी आलं 2 मिनिटाच्या आत तर ऑटोमॅटिकली सिस्टम रिस्टार्ट मोडवरती जाईल. ते मॅन्युअली बटन दाबायची गरज नाही. आरो प्लांट ऑन TDS 00 PPM शो करा. ओके, त्याच्यानंतर सेकंड तर सिस्टममधला जे आउटपुट निघतं आपला हे आहे रेझिन, सुपरचार्ज म्हणतो आपण याला. रेझिन आहे. रेझिनचं आउटपुट डायरेक्टली टँकमध्ये जातं आहे. ओके, इथे वॉल दिलेला आहे. टँकमध्ये इनपुट झाला. टँकमध्ये 2 सेन्सर दिलेले आहेत आपण, जे वॉटर टँक फुल इंडिकेट करणार सिस्टमचे. एक स्टँड बायला सेन्सर असेल, एक रनिंगला सेन्सर असेल. जर एका सेन्सर फेल झाला तर दुसरा कनेक्ट करायचा. दोन्ही रनिंगमध्ये जाईल म्हणजे तसं पण. ठीक आहे. ओके, इथे झालं. त्याच्यानंतर 2 आउटपुट आपण टँकमधून दिलेले आहेत. एक आउटपुट गेलेला आहे आपल्याला पंपासाठी गेलेला आहे. त्याच्यानंतर पंपातून जो आउटपुट निघाला हा मायक्रॉन फिल्टर आहे, पॉईंट टू फिल्टर. तो डायरेक्टली एनालायझरला जाणार तो लाईन. ओके, प्रेशर आपण इथे सेट केलेलं आहे. प्रेशर पंप 3 kg प्रेशर घे सेट केलेलं आहे आपण. पंप आता वर्किंग मोडमध्ये आहे. प्रेशर जनरेट आहे आतमध्ये. टेस्टिंग आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला पाणी लागत असेल तर इथून आपण एक सॅम्पल वॉल दिलेला आहे. हा ऑन कंडिशनमध्ये आहे. आता ॲडिशनल एक वॉल आपण इथे दिलेला आहे पाणी घेण्यासाठी. हा ऑन झाला. आता हा पाणी येणार एवढ्या प्रेशर. ठीक आहे. आता ऑफ कंडिशन आहे. वरती केलं तर ऑफ. बाकी सिस्टम डिस्प्लेमध्ये हे शोज राहणार आहे. आपल्याला मॉनिटर काय करायचं आहे, आरो प्लांट ऑनमध्ये आहे की नाही आणि TDS मेन व्होल्टेज वगैरे हे शो होत राहणार कंटिन्यू. हा ऑन ऑफचा बटन आहे. रिस्टार्ट केलं तर ऑफ होते. बाकी सिस्टम ऑटोमेशनमध्येच राहणार आहे. सेकंडरी थर्ड ऑप्शन एक आपण ओव्हरफ्लो लाईन दिलेली आहे. कधी सेन्सर बाय द वे फॉल्ट झाला तर सिस्टममधून पाणी डायरेक्ट ड्रेनेजमध्ये जाईल टँक. बस ओके.